नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 5 नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आली आहे कार्तिकी पौर्णिमा। या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात। या पौर्णिमेचा प्रारंभ 4 नोव्हेंबरला रात्री 10:36 होणार आहे आणि समाप्ती 5 नोव्हेंबरला सायंकाळी 6:49 होणार आहे। उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही 5 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी साजरी केली जाणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळत असतं। तसेच या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते। एकादशीपासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नसेल तर त्यांनी उद्या कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह जो आहे तर तो नक्की करायचा आहे, कारण आपल्या घरात तुळशी विवाह करणे हे शुभ मानले जाते। आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा मिळत असतं आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये तुळशी विवाह करतो तेव्हा मुलांचे मुलींचे विवाह योग जुळून येतात। घरातील मुलांची प्रगती होत असते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे सुद्धा मोकळे होतात। धार्मिक मान्यतेनुसार कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले होते। या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले आणि यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते। या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते। या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात। जो व्यक्ती या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करतात, भगवान शिवशंकरांची पूजा करतात, ते त्यांना शुभ आशीर्वाद प्रदान करतात। धार्मिक दृष्टीने कार्तिक पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू। घरात चहूबाजूनी पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील मुलांची प्रगती होईल, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील सर्व दोष अडचणी नजर बाधा नकारात्मकता दूर होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे? हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे, सकाळी 12 वाजायच्या आतच। आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे आणि हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेला। म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी, घरातील इडापिडा नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जावी यासाठी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती ठेवायची आहे। उंबरठा हा घराच्या मांगल्यांचा रक्षक मानला जातो। तो वाईट शक्तींना आपल्या घराबाहेर रोखून ठेवत असतो आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही वस्तू अशा असतात ज्या आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरचा उंबरठा हा वाईट शक्तींना वाईट गोष्टींना जास्त दीर्घकाळ आपल्या घरापासून दूर राखून ठेवतो आणि यामुळे आपल्या घरात कोणत्याही अडचणी संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही। तसेच घरात दुष्ट शक्तींचा संचार हा देखील होत नाही। ज्या घरातील स्त्री कार्तिक पौर्णिमेला हा उपाय करते त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते, कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय महत्त्वाचा मानला जातो। जर तुमच्या घरात पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला हा पैसा तुमच्या घरात टिकत नसेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल आणि आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जात असेल, तर तिथे 50 कमवता तर तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल तर हा उपाय उद्या तुम्ही कार्तिक पौर्णिमेला नक्की करा, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तसे तुमच्या घरात सतत वाद विवाद क्लेश भांडण होत असतील, जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात आणि म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर
ही एक वस्तू जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिड्या, दरिद्रता ही निघून जाईल आणि घरातील मुलांची प्रगती अगदी भरभरून होईल. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात. या पौर्णिमेला केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते. नकारात्मक ऊर्जा घरात आपल्या प्रवेश करत नाही. आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व आहे. परंतु सर्वांना तीर्थक्षेत्र किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणूनच घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आपलं घर जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावर करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर याचा तुम्हाला अनुभव जो आहे तर तो नक्कीच येईल. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल. यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थित पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. आता हळदीचे लेपन कसं करतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या, त्यामध्ये पाणी टाका. यानंतर त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती लावायची आहे, त्याचे लेपन करायचं आहे. उंबरठा जो आहे तर तो हळदीने सारवून घ्यायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात लक्ष्मी देवीची कृपा राहते. यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. आणि या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला जिथे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केलं आहे त्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने 2 स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि कडांच्या 2 लाईन या सुद्धा द्यायच्या आहे. यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाच्या गंधाने आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती अजून एक स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकला सुद्धा 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन द्यायच्या आहे. आणि यानंतर त्या स्वस्तिक खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा कुंकवाने मंत्र लिहायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, पुन्हा दुसरी वाटी घ्यायची आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर अष्टगंध नसेल तर तुम्हाला तो दुकानातून विकत आणायचा आहे, परंतु अष्टगंधच तुम्हाला घ्यायचा आहे. त्या अष्टगंधाला तुम्हाला पाणी टाकून गंध तयार करायचा आहे. आणि यानंतर त्या अष्टगंधाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडने म्हणजे मागच्या बाजूस तुम्हाला या अष्टगंधाने कार्तिकीय, खडगी, वरुण, हुताशन व सशुन अशी नावे जी आहेत तर ती लिहायची आहे. आता ही नावे लिहिणं अगोदर तुम्हाला पार्वती संबंधी, प्रीती संतती, अनुसया व क्षया या 6 कृतिकांचे स्मरण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला जी नावं मी सांगितली आहे कार्तिकीय, खडगी, वरुण, हुताशन आणि सशुन अशी जी नावे आहेत तर ती तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडने लिहायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढल्या साईडने आपण स्वस्तिक काढले आहे आणि त्याच दरवाजावर मागच्या साईडला तुम्हाला ही जी नावे सांगितली आहे तर ती लिहायची आहे. व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे सगळं कळालंच असेल. तर त्यानंतर तर ती कुठे लिहायची आहेत ही नावे तुम्ही बोटाने किंवा एखाद्या काडीने लिहिली तरी सुद्धा चालेल. यानंतर या नावांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. जिथे आपण स्वस्तिक काढले आहेत उंबरठ्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती तिथे सुद्धा आपलं हळद, कुंकू, अक्षत अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला 3 वातींची 1 वात करून लावायची आहे. 3 वातींची 1 वात करून लावायची आहे. नेहमी आपण 2 वाती एकत्र करतो त्यांची 1 वात लावायचं, परंतु आपल्याला 3 वातींची 1 वात करून अशी ही जी वात आहे तर ती दिव्यामध्ये घालायची आहे. आणि त्या वातीला हळद, कुंकू लावून तर ती तुम्हाला लाल पिवळी करायची आहे. आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर चणा डाळ ठेवायचा आहे आणि त्या चणा डाळावरती हा जो दिवा आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जेव्हा तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या साईडला आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती जे आहे ते ओवाळून घ्यायचं आहे.
यानंतर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि हे यंत्र तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचे, जिथे आपण हळदीचे लेपन केले आहे. उंबरठ्यावरती साईडला देखील 2 स्वस्तिक काढायचे आहे. मधोमध तुम्हाला कुबेर यंत्र जे आहे ते ठेवायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची कृपा आपल्याला होत असते. त्यानंतर उंबरठ्यावरती मधोमध लक्ष्मीची पावले जे आहेत तर ती कुंकवाने किंवा रांगोळीने काढू शकतात आणि त्यावर तुम्हाला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. परंतु तुमच्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्हाला तिथे उंबरठ्यावरती ठेवायचे आहे. यानंतर तुळशीची 11 पाने घ्यायची आहेत. त्याची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे. ही जी माळ आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुमच्या डाव्या किंवा उजव्या साईडला लटकवण्यासाठी जागा जिथे असेल तिथे ती लटकवून द्यायची आहे. तर तिथे तुम्हाला ही जी माळ आहे तर ती ठेवून द्यायची आहे. बघा, पूर्वीच्या काळी किंवा अजून सुद्धा गावाकडे तुम्ही बघितलं असेल किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळशीचं रोपटं असतं, तुळशी वृंदावन असतं. कारण शास्त्रानुसार असं म्हटलं जाते की आपल्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असेल तर आपल्या घरामध्ये कोणाची वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी आपण करत नाही आणि म्हणून किमान पौर्णिमेला, एकादशीला तरी ही तुळशीची माळ जी आहे तर ती आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी मोरपिसाला सुद्धा खूप महत्त्व आहे. मोरपीस हे देखील नकारात्मक इडापिडा, दरिद्रता दूर मांडण्यासाठी अत्यंत प्रभावी असे मानले जाते. त्यानंतर वर्षातून एकदाच भगवान कार्तिकेय यांचे दर्शन जे आहे तर ते आपल्याला होते, स्त्रिया घेतात, ते म्हणजे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला. आणि म्हणून या दिवशी मोरपीसचं खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला 2 मोरपीस घ्यायचे आहे. त्या मोरपीसला हळदी कुंकू लावायचे आहे आणि हे 2 मोरपीस जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला चिटकवायचे आहेत. क्रॉसमध्ये तुम्हाला जे मोरपीस आहे तर ते आपल्याला स्वस्तिक काढला आहे तर त्या स्वस्तिकच्या वरती किंवा खाली तुम्हाला मोरपीस लावायचे आहे. आता मुख्य प्रवेशद्वारावरती हे मोरपीस कसे लावायचे हे सुद्धा तुम्हाला मी सांगते की हे जे मोरपीस आहे तर ते मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे. तर एक छोटा सोपा जे आहे तर तो आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे. हा जो उपाय आहे तो तुम्हाला मी सांगते. तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने सुखसमृद्धी नांदत असते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील येत असते, लक्ष्मीची कृपा राहते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता ही जी तुळशीची माळ ठेवली आहे तर ती कधी काढावी, तर ही जेव्हा सुकेल तेव्हा तुम्ही काढू शकता. दिवा शांत झाल्यानंतर त्या खाली चणा डाळ असणार आहे तर तुम्हाला पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घालायचे. दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे जे आपण आवडले आहे तर जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू द्या. जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वार साफ करणार आहे तेव्हा ती पुसून काढले तरी सुद्धा चालेल. तर जर शक्य असेल तर कायम तिथेच ठेवा, नसेल शक्य तर तो काढून घ्या. आपल्या देवघरामध्ये तुम्हाला मोरपीस जे असेल तर म्हणजे तुम्हाला वाटत असेल मोरपीस ठेवायचं तर ठेवा, काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच एका नवीन पुढल्या व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.